27 मार्च 2026 धंधुरा हा तेलुगू सिनेमा पाहिला. छान आहे तसं टिपिकल सब्जेक्ट जात पात धर्म यांच्या बेसिसवर गावाकडे आजही डिस्क्रिमिनेशन चालतं आणि म्हणजे सैराट सारख्या घटना घडतात. तसंच आहे पण प्रेझेंटेशन खूप वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. थोडक्यात एका गावामध्ये एक म्हणजे वडील असतात, त्यांची म्हणजे आई वारलेली असते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असते. त्या मुलीचं एका छोट्या जातीच्या मुलावर प्रेम असतं. त्याचे वडील जरी छोट्या जातीचे असले तरी ते नंतर आपल्या याने म्हणजे त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून ते लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजवतही असतात आणि सगळ्या आपल्या जातीच्या लोकांना की तुम्ही शिका, शिकण्यासारखं दुसरं काही नाही, आणि त्यांनी आपल्या मुलांनाही शिकवलं असतं. आणि त्याचं आणि त्या मुलीचं सुजाता नावाचं तिचं प्रेम जमलं असतं. तर आता तो सारखा तिच्या मागे लागला असतो, आपण लग्न करूया. पण मग ती म्हणते की तू माझ्या घरी येऊन तू वडिलांशी बोल आणि आधी मुख्य म्हणजे तुझ्या नोकरीचं बघ. तू म्हणतोय दुबईला जायचंय, तुझी नोकरी बघ, त्याच्याशिवाय काही बोलायला येऊ नको. पण मग ह्याचं जेव्हा नोकरीचं पक्क होतंय तेव्हा तो घरी येतो त्यांच्या, आणि तिचा जो सुजाताचा भाऊ असतो तोही पुढारलेल्या विचाराचा असतो. त्याचं एका मुलीवर प्रेम असतं की जी दुसऱ्या जातीची असते, म्हणजे वेगळं. पण त्याला मग वडिलांचे विचार माहीत असतात, पण तरी तो बघत असतो की वडिलांचं मन बदलून. आणि मग जेव्हा तो मुलगा येतो हिला त्याशी लग्न करायचं सांगायला सुजाताशी, तर त्याचे वडील त्याला इन्सल्ट करून आणि घालवून टाकतात. म्हणतात की शिकला, मोठा झाला, मोठ्या पगारचा नोकर, म्हणजे काय जात काही तुझी मोठी नाही झाली, तुझी हिंमत कशी झाली वगैरे वगैरे करून त्याला घालवतात. तर तो तिचा भाऊ तिला म्हणतो, त्याला समजवतो की बघू म्हणे, मी प्रयत्न करतो वगैरे. पण जेव्हा त्यांच्याच जातीतल्या उच्च जातीतल्या लोकांना, बाकीचे ते नुसतेच जातीचे उच्च असतात, विचारांनी अगदी बुरसटलेले, तर ते म्हणतात हे आपल्या सगळ्या पोरींना हे असे खालच्या जातीचे लोक हे करतात, आपण यांचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. आणि ते त्याला एकटा गाठून रात्री 4-5 जण त्याचा खून करतात, मारून टाकतात त्याला. आता इकडे दाखवलंय की हा भाऊ काहीच करू शकत नाही आणि तो म्हणजे गप्प बसतो मग शेवटी. आणि त्याच रात्री ते घटना घडते. झालं दुसऱ्या दिवशी मग पोलीस वगैरे सगळे येतात, इन्क्वायरी होते, हे ते. तर सगळेजण आधी यालाच म्हणजे हे करत असतात की यांनीच काहीतरी केलं असेल हिच्या वडिलांनी, म्हणजे सुजाताच्या वडिलांनी, आणि त्यांना नको असतो ना तो जावई म्हणून. पण हिला पण सुजाताला ते सहन होत नाही त्याला तो मेलेला, तर ती पण मग विष खाऊन स्वतःचा जीव देते. आणि हे काहीच मग याला बघवत नाही. मग हा तसाही तो हैदराबादला जाणारच असतो शिकायला आणि नोकरीच्या ह्याने, तर तो तिथेच जातो, तिथेच लग्न करतो, त्याला एक मुलगी होते. आता इकडे हे वडील एकटे पडून जातात आणि नंतर त्यांना मग एक एक गोष्टी पण कळतात की ह्याच लोकांनी आपल्या समाजातल्या लोकांनी परस्पर याला मारून टाकलेलं आहे वगैरे वगैरे. तर त्याला ते पटत नसतं, पण आता तो त्यांचा साथ देत असतो, वकील केलेला असतो, केस चालू असते, सगळे प्रकार चालू असतात. तर हा आता एकटा पडल्यामुळे तो मग एका वेश्येकडे जायला लागतो. पण ती वेश्या खूप चांगली असते. ती ऍक्च्युली वेश्या म्हणजे तो व्यवसाय याच्याकरता करत असते की तिची मुलगी जेलमध्ये असते आणि त्या मुलीला नंतर जेलमधून बाहेर आल्यावर हिच्यासारखं काम करावं लागू नये किंवा काही वाईट काम करावं लागू नये, तिला सगळं पुढे चांगलं व्हावं, शिक्षणासाठी पैसा असावा म्हणून ती हे करत असते तिला सोडवायला. आणि ती जेलमध्ये याच्या करत असते की तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तो तिला नेहमी त्रास द्यायचा, त्याच्यामुळे तिने अन्नात विष कालवून आपल्या वडिलांना मारून टाकलं असतं, म्हणून ती जेलमध्ये असते. तर अशी सगळी स्टोरी. मग आता जेव्हा ह्या हैदराबादला त्याच्या मुलाला मुलगी होते आणि तो त्याच्या वडिलांना नाही, मामाला पत्र पाठवतो की मुलगी झाली, ये तू म्हणून. तर मग तीच म्हणते वेश्या की अरे तुझ्यावर राग आहे म्हणून त्याने तुला नसतं केलं, पण तू यावं असं तर त्याला वाटणारच असेल ना,
तर ती अगदी त्याच्यावर जाऊन त्याला शॉपिंग करते, मुलीकरता फ्रॉक वगैरे सगळे, आणि त्याला पाठवते. पण तिथे गेल्यावर हा मुलगा आपल्या वडिलांना आपल्या मुलीला हात पण नाही लावू देत. आणि हा विचार करून गेला असतो की आपण तिचं नाव, आपल्या मुलीचंच नाव सुजाता ठेवायचं, पण त्यांनी ऑलरेडी नाव बिव ठेवलं असतं, श्वेता नाव ठेवलं असतं. मग आता हा दुःखी मनाने परत येतो. आणि मग दाखवलंय की अचानकपणे ह्या मुलाला हैदराबादमधल्या निरोप येतो की वडील तुझे अचानक वारले हार्ट अटॅक. त्याच्या अगोदर एक हे झालं असतो की केस यांची चालूच असते त्या मुलाला मारल्याची. तर हा जाऊन कोर्टात त्यांनी खरं सांगतो तो की हो आम्हीच लोकांनी मारलं, त्याचा खून केला. आणि कारण ह्या लोकांना कोणाला नकोच होतं म्हणजे लग्न करायला वगैरे, मी माझ्यावर घेतो वगैरे म्हणून तुला जेल झालेली असते. आणि जेलमधून सुटल्यानंतर एक दिवस असा अचानक तो मरतो. तर आता हा मग निघतो हैदराबादहून आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन. तर इकडे दाखवलंय की त्याचं तसं कोणीच नसतं आणि जातीच्या बाहेर मुलांनी लग्न केल्यामुळे त्याला जवळपास वाळीत टाकल्यासारखंच सगळ्या गावकऱ्यांनी केलं असतं. तरी बरेच गावकरी, तो मामा वगैरे सगळे हजर असतात. सरपंच त्याच्यामुळे बाकी कोणीच नाही, तर सरपंच जो गावचा असतो तो खूप चांगला असतो. तो येतो, तो एकूण सगळे प्रकार बघतो. मग तो थोडी थोडी त्याला लक्षात येतं, तो म्हणतो आता सगळं मलाच खर्च करावा लागणार आहे. तरी तो मामाला विचारतो की हा निघालाय का नाही मुलगा. तर तो म्हणतो हो निघालाय अर्ध्या वाटेवर वगैरे. मग हा म्हणतो ठीक आहे. आणि मग सगळी म्हणजे व्यवस्था करायला सुरुवात करतो. आणि तो सरपंच म्हणजे गावच्या लोकांना सांगतो की बाबा ह्याची व्यवस्था इथे म्हणजे जाळण्याची तिथे स्मशानभूमीमध्ये करा. तर ते जे गावचे लोक असतात ते नाही म्हणतात, सरपंचाच्या ह्याच्यातले जे म्हणजे त्या कमिटीतले, की नाही आम्ही त्याला वाळीत टाकलंय, त्याला आम्ही नाही देणार. तर मग म्हणतो मी आल्यावर बोलतो त्या लोकांशी. आणि मग हा येतो, बघतो वगैरे. तर जी वेश्येची मुलगी असते जेलमध्ये, तर ती सुटल्यानंतर ती या वडिलांबरोबरच राहत असते आणि वडिलांची सेवा करत असते त्याच्या. आणि तिचं नाव सुजाताच असतं, अगदी मुलीसारखं, म्हणजे सुजाताच्या सारखेच सेवा करत असते. तर मग ती तिथे बसलेली असते. तर मग हा जाऊन त्या लोकांशी बोलतो की बा तुम्ही आता मेल्यानंतर काय हे करता, त्यांना अग्नी द्यायला जागा तिथे द्या ना स्मशानभूमीमध्ये. तर म्हणतात त्या याच्या जवळचं जे शेत आहे ते तुम्ही आमच्या नावावर करा तरच आम्ही देऊ, म्हणजे परवानगी देऊ तिथे हे करायला. तर ते शेत ह्याच्या नावावर नसतं, त्यांनी वडिलांनी ती जागा त्या मुलीच्या नावावर केली असते, सुजाताच्या. मग हा म्हणतो सुजाताला की मला तर काही हक्क नाही तुला म्हणायचा, पण ते लोक असे म्हणाले ना तर, आणि संध्याकाळ व्हायला आलेली असते, तर आता कसं काय करायचं. तो सरपंच पण म्हणतो आपण इतक्या वेळ तर नाही ठेवू शकत. मग ती मुलगी स्वतःच म्हणते की मी तयार आहे द्यायला, पण त्यांना नाही, मी गावाकरता ही जागा देईन. म्हणजे ती जागा कायमस्वरूपी सगळ्या लोकांकरता, कुठल्याही जातीचा असू दे, तिथे त्यांचं क्रियाकर्म करायचं शेवटचं, असं म्हणते ती. म्हणजे ती आपलं मन मोठं करून आणि एज्युकेटेड आहे हे सिद्ध करते. मग सरपंच पण तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो. मग हा मुलगा पण आपल्या मुलीला म्हणतो पहा ही तुझी आत्या आहे, हिच्यासारखं बन निडर आणि हिच्यासारखं शिक, मोठी हो वगैरे वगैरे सगळं डायलॉग होतात. आणि मग सरपंच खूप खुश होतो आणि मग नाचायला लागतो. म्हणतो आता पहा म्हणे मी कसं छान याचं सगळं क्रियाकर्म करतो आणि धामधूम मध्ये करतो आणि नाचत सुरुवात होते. आणि मग एकदम दाखवले की सुरुवात या सिनेमाची अशी झालेली असते की काही लोक प्रेत घेऊन जात असतात आणि त्यांना ते अलाउड नसतं, म्हणजे खालच्या जातीचे म्हणून त्या जागी स्मशान. तर पुलावरून ते त्यावरून सोडत असतात खाली, जिथे क्रियाकर्म करायचं पुलाच्या खाली. तर ते सोडत असताना ती दोरी तुटते आणि ती म्हातारी खाली पडते. आणि त्यावेळेस तो लहान मुलगा, त्याला वाईट वाटतं, त्या मुलाची आजी असते आणि तो लहान मुलगा म्हणजे सरपंच. तर त्यावेळेसच तो गुरुजींना त्यांनी विचारलं असतं की मी काय करू. तर म्हणे खूप शिक तू, मोठा हो. दोनच गोष्टी, शिकून खूप मोठा हो, नाहीतर राजनीतीज्ञ हो, तरच तू काही करू शकशील. नाहीतर हे जाती धर्म हे आपापसातली भांडणं सगळे तुला
खाऊन टाकते आणि मग दाखवलंय की हा म्हणजे सरपंच झालाय आणि मग तो म्हणतो की आता मी गावचा विकास करून दाखवतो. तर हे ढंढुरा म्हणजे हे सगळ्यांना दवंडी पिटवा की सगळ्यांनी शिकलंच पाहिजे, शिकल्याशिवाय काही गती नाही. आणि हे आपापसातलं जे लहान मोठं उच नीच हे सगळं काही नाहीये, हे सगळं दूर करा असं मेसेज तोच आहे. पण खूप छान पद्धतीने वेगळा आणि अजूनही खेडेगावात त्या रीतींना धरून रूढींना धरून किती पगडा आहे त्याचा हे दाखवलेलं आहे. छान.